तर लोकसभेसाठी 2 जागा आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी आहे। प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी हा दावा केलाय। लोकसभेला अमरावती आणि अकोल्याची जागा मागू शकतो असं बच्चू कडू म्हणाले। नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। तर बच्चू कडू यांचे आभार मानतो, ते महायुतीचा धर्म पाळतील असं रवी राणा यांनी म्हटलंय। नवनीत राणांना प्रहारच्या तिकिटावर लढवलं, हा होत काय हरकत आहे? त्या तयार होईल का? नाही झालं तर ठीक आहे। आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची। आम्ही 15-20 तारखेला च्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे। आखरी कसं आहे का आम्ही मागून निवड मतदारसंघ मागून चालत नाही, ते निवडून आले पाहिजे आणि जिथं आम्हाला उमेदवार चांगला स्ट्रॉंग भेटतं तिथं आपण लढू। खासदार नवनीत राणा ह्या युवासेन पक्षाच्या तिकीटवर निवडून आलेले आहे आणि प्रहारने जी ऑफर दिलेली आहे किंवा बच्चू कडूंनी जे सांगितलं त्यांचं मी त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो। पण मला हे सांगणं आहे की नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये खासदार आहे आणि महायुतीच्या सोबत आहे आणि मला असं वाटतं की महायुती धर्म हा सगळ्यांना पाळावा।